नमस्कार, खूप खूप स्वागत आहे तुमचं धनश्री किचन मध्ये। तर आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी कच्च्या फणसाची भाजी। आता तुम्हाला माहितीच असेल की कच्च्या फणसाची भाजी ही जरा नॉनव्हेज सारखी लागते। ज्यांना माहित नाही त्यांना सांगते, पण जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल ना तर एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला नॉनव्हेज खाल्ल्याचं सुख मात्र नक्की मिळेल। तर मस्त अशी भाजी केली होती मी, आणि ही भाजी जर एवढी छान झाली होती ना की ही तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि 2 दिवस तुमच्या जिभेवरती चव जाणार नाही याची गॅरंटी मात्र मी देते। चला मग आता रेसिपीला सुरुवात करूया। मस्त पैकी अशी झणझणीत भाजी होते। तर आता हे आपण घेतलेला आहे फणस, आता कच्चा फणस आहे हे। तर मस्त पैकी याला चिरून घ्यायचं। आता फणस चिरायचं म्हणलं की खूपच मोठं काम आहे असं वाटतं। तर तुम्हाला चिरू वाटलं तर चिरायचं, नसेल तर घरातल्या ज्येष्ठ मंडळींना द्यायचं, किंवा मग आपल्या नवरोबा आहेच त्याला सुद्धा देऊ शकता चिरायला, कारण भाजी तुम्ही करणार आहेत मग बाकीचे कामं ते करू शकतात ना। तर आता मी चिरलेलं आहे हे, तर मस्तपैकी चिरून घ्यायचं। आणि चिरायच्या पहिले ते चाकूला, हाताला आणि खाली जो मी चॉपर टाकले त्याला सुद्धा तेल लावायचं आणि चिरून घ्यायचं, म्हणजे आपलं व्यवस्थित निघल आणि हाताला चिकट लागणार नाही, कारण याचा खूप चिटकून बसतो, लवकर निघत नाही। तर आता चिरल्यानंतर काय करायचं, फोडी केल्यानंतर स्वच्छ धुवायच्या, ते पाण्यातच टाकायचे नाहीतर काळपट होतं आणि असं चिरून न ठेवता येत नाही आपल्याला, त्याची भाजी पटकन करावी लागते। तर नितळून ठेवलेलं आहे मी, कारण याला तळून घेणार आहे त्यामुळे थोडंसं पाणी नितळायला ठेवलेलं आहे। मग तळताना म्हणजे आपल्याला जास्त आवाज येणार नाही किंवा उडणार नाही तेल म्हणून। तर पूर्ण थोडंसं हडकल्यानंतर मी तुम्ही बघू शकता तळलेलं आहे। तर डीप फ्राय करायचं पूर्ण। आता 2 पद्धतीने करतात, उकडून सुद्धा, पण उकडून केल्यावर जे चीक किंवा स्टार्च असतं त्याचं निघत नाही लवकर, त्यामुळे मी तळत आहे आणि तळल्यावर एक वेगळी टेस्ट येते। त्यामुळे मस्तपैकी तळून घ्यायचं, याला थोडंसं ब्राऊन तळून घ्यायचं। तुम्ही बघू शकता थोडंसं लालसर तळलेलं आहे मी, तर लालसर तळून घ्यायचं। थोडंसं कमी तळलं तुम्ही तर मग आणखीन भाजी शिजायला वेळ लागतो, कारण ही कच्चे शिजायला थोडंसं वेळ लागतं फणस। तर अशा पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचं आहे। आता फोडी थोड्याशा मोठ्या केल्या तरी चालतात, पण मी का थोड्याशा बारीक केलेल्या आहेत, कारण मग वेळ नाही लागणार तळायला म्हणून। आता तळून घेतलेलं आहे सगळेच मी। तर आता भाजीची तयारी करायची। इथं भाजी करण्यासाठी काय केले मी, एक मोठा कांदा घेतलाय भाजून, खोबरं घेतलंय, एक टोमॅटो, 2 विलायची आणि दालचिनीचे तुकडा घेतलाय अर्धा इंचचा। त्यानंतर मग याला मिक्सरमध्ये बारीक करायचं। खोबरं थोडंसं जास्त घ्यायचं, खोबऱ्याची टेस्ट छान येते आणि खोबरं जास्त घ्यायचं। ओलं असेल तर ओलं सुद्धा घेऊ शकता, मी सुकं भाजून घेतलेलं आहे। याला पाणी घालून थोडंसं वाटून घ्यायचं आणि बारीक पेस्ट बनवायची। आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, जिरे टाकायचे थोडंसं, आपण जसं नॉनव्हेजला तेल टाकतो थोडंसं जास्तच टाकलेलं आहे मी। त्यानंतर मग अद्रक, लसूण, कोथिंबीरीची पेस्ट सुद्धा घालून घ्यायची। आता ही पेस्ट छान परतली की मग आपल्याला आपण जे केलेलं वाटण होतं ते घालायचं, पण अर्धी कच्ची पेस्ट परतून घ्यायची नाही, थोडंसं परतू द्यायची 2 ते 5 मिनिटापर्यंत। तुमच्या गॅसचा फ्लेम कसा आहे त्याच्यानुसार परतून घ्यायची। त्यानंतर बघू शकता थोडंसं 2 मिनिटं परतून झाल्यानंतर आता याच्यात वाटण टाकायचं आहे आपण केलेलं, आणि तेही परतून घ्यायचं आहे। तसं तर आपण कांदा, खोबरं सगळं भाजलेलं आहे, तरी पण तेलामध्ये तेल सुटूस तर छानपैकी भाजून घ्यायचं, म्हणजे आणखीन भाजी आपली चवदार होते। तर खोबरं जे घातलेलं आहे त्याची चव खूप छान येते, तर खोबरं जरा जास्त घालायचं। तर व्यवस्थितपणे मिक्स करून याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं, आणि जशी नॉनव्हेजला आपण तिखट घालतो त्या पद्धतीनेच घालायचं। तुम्ही बघू शकता तेल सुद्धा सुटलेलं आहे मसाल्याला मस्तपैकी। तर इथं काळं तिखट, लाल तिखट आणि हळद घातलेली आहे मी। आता काळं तिखट हे घरातलंच आहे मी केलेलं, ते सुद्धा घातलेलं आहे। भरपूर झणझणीत करणार आहे मी भाजी, कारण थोडेसे गुळमट असतात फणस, तर जर थोडंसं झणझणीत केलं तर आणखीन जास्त चव लागते, त्यामुळे तिखट सुद्धा छान आपलं तेलात मिक्स झालेलं आहे। तर आता हे फणस टाकायचं। फणस पण आपल्याला हे तेलामध्ये थोडंसं मिक्स करायचं आणि त्यानंतरच पाणी घालायचं, लगेच पाणी घालायचं नाही। जर थोडंसं मसाला त्या फणसाला लागू द्यायचा, त्यानंतरच मग 5 मिनिटांनी पाणी घालायचं। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आधी, कारण लगेच पाणी घातल्यानंतर काय होतं, मग मसाला व्यवस्थित लागत नाही, एकीकडे मसाला आणि एकीकडे फणस होतं। तर पहिल्यांदा तेलामध्येच परतून घ्यायचं व्यवस्थित फणस,
मिक्स करून घ्यायचं आणि मगच गरम पाणी घालायचं कडक, म्हणजे आपले तर्री छान येते. आता फणसाला पाणी जास्त लागतं शिजायला, कारण आपण तळून घेतलं आहे, ते कडकच होतं स्टार्च असल्यामुळे. त्यामुळे थोडंसं ग्रेव्हीची भाजी करायची असेल तर पाणीच जास्त घालायचं. आता तुम्ही बघू शकता मस्त 5 मिनिटांनी मिक्स झालेलं आहे. तरी तुम्ही गरम पाणी टाकलेलं आहे. आता एक पूर्ण ते भरून टाकलेलं आहे, म्हणजे 1 ग्लास साधारणतः पाणी टाकलेलं आहे शिजायला, कारण मी अशी ग्रेव्हीचीच भाजी करणार आहे, मोकळी किंवा पातळ अशी नाही. मस्त अशी ग्रेव्हीची भाजी खूप छान चवदार लागते. नंतर मीठ टाकायचं लास्टला आणि 5 मिनिटं झाकून उकळून ठेवायचा. तर झाकल्यानंतर मस्त असा फ्लेवर एकत्र होतात आणि मूर्त पूर्ण मसाला त्या फणसामध्ये आणि भाजी खूप टेस्टी येते. तुम्ही बघू शकता मस्त असं लाल भडक झणझणीत कलर आलेला आहे. जसा कलर आलेला आहे ना तशीच भाजी टेस्टी लागत होती. एकदा नक्की ट्राय करा, अशी भाजी मस्त होते, टेस्टी होते. तुम्ही बघू शकता आणि नॉनव्हेजपेक्षाही खूप भारी लागते. म्हणजे नॉनव्हेजलाही मागे टाकले, एवढी छान भाजी फणसाची होती. आणि मला तर खूप आवडते भाजी, आमच्या घरात स्पेशली माझ्या मिस्टरांना खूप आवडते. नॉनव्हेजलाही मागे टाकणारी फणसाची भाजी आपली रेडी झालेली आहे. घरी नक्की ट्राय करा आणि तुमच्या घरातल्यांनाही असंच खुश करा. तर 2 दिवस या भाजीची चव तुमच्या जिभेवरून जाणार नाही. भाजीची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला बाय, भेटूया पुढच्या